वसाहतवाद सुरू झाल्यानंतर त्या वसाहती जर आपल्याला मेंटेन करायच्या असतील तर तिथे आपली राजवट पाहिजे. म्हणून 1858मध्ये राणीचा जाहीरनामा आला आणि 1874मध्ये राणी अधिकृतपणे राणी झाली. पण ते 1858चा जाहीरनामा झाला तेव्हापासून त्या वसाहतवादाला अधिकृतपणे साम्राज्यवादाचं रूप आलं. कारण मग ते साम्राज्य, त्यांच्या साम्राज्याचे आपण घटक झालो. आपण नुसते त्यांची वसाहत नव्हतो, आपण नुसते त्यांची बाजारपेठ नव्हतो, आपण नुसते त्यांनी अंकित केलेले सुभेदार किंवा राजे संस्थानिक नव्हतो, आपण साम्राज्याचा घटक झालो. आणि त्याच्यामुळे 1885मध्ये टिळकांच्या अगदी साक्षीने जो पहिला ठराव पास झालेला आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्याची मागणी नाही, त्याच्यामध्ये स्वराज्याची मागणी नाही, त्याच्यामध्ये आम्हाला ब्रिटिश रूलमध्येच आम्हाला कॉमनवेल्थ स्वरूपाचं आम्हाला अधिकार द्या, अशी अत्यंत साधी मागणी आहे. आणि ते अधिवेशन ज्यावेळेस संपलं त्यावेळेला त्या अधिवेशनाच्या शेवटी ब्रिटिश राणीचा जय जयकार करून ते अधिवेशन संपलं आहे. आणि त्याला या सगळे लोक हजर होते, ज्यांना आपण आज सर्वात ज्येष्ठ राष्ट्रभक्त विविध जे पुढे विविध पक्षांमध्ये गेले ते सगळेजण त्याला हजर होते. आणि त्यांनी राणीचा जय जयकार पहिले तीनही अध्यक्ष हे नॉन हिंदू होते, बद्रुद्दीन तायबजी, दादाभाई नौरोजी आणि सूर्यनाथ बॅनर्जी वॉज ख्रिश्चन, त्यामुळे तिघही नॉन हिंदू होते. त्यांनी ब्रिटिश राणीचा जय जयकार केला आहे आणि काँग्रेसच्या तिन्ही अधिवेशनं संपलेत. प्रश्न पुढे आला, वाढत गेला तो 1905मध्ये ज्यावेळेला बंगालची फाळणी झाली. 1905मध्ये ज्यावेळेला बंगालची फाळणी झाली 3 घटना घडल्यात. एक तर बंगालची फाळणी झाल्यामुळे एकदम संबंध देशातलं तोपर्यंत जे वातावरण होतं की इंग्रजांशी जमवून घेऊन आपल्याला अधिकार मिळवता येतील ते बदललं, की आता हे आपल्यावरती दादागिरीच करतात तेव्हा ह्याच्याशी संघर्ष केला पाहिजे. त्याच 1905मध्ये रशियामध्ये क्रांती झाली. पहिली डेमोक्रॅटिक रिव्होल्युशन 1905मधली, नंतरची 1917 फेब्रुवारी आणि ऑक्टोबर. ती 1905 साली ज्यावेळेला रशियामध्ये क्रांती झाली त्याच वर्षी रशियाचा जपाननी पराभव केला. तो रशियाचा पराभव जपानने केल्यानंतर म्हणजे किती इंटरनॅशनल फोर्सेस टिळकांवरती सुद्धा काम करत होते ह्याचा पुरावा म्हणजे 1905मध्ये जपाननी रशियाचा पराभव केल्यानंतर नामदार गोखले आनंदाने त्यांच्याकडे आलेला तो पेपर घेऊन पुण्यामध्ये फिरायला लागले. त्यावेळेला ही वॉज क्वाईट यंग. 1905मध्ये ही डायड इन 1915. आत्ता ह्या 19 फेब्रुवारीला नामदार गोखलेंच्या पुण्यतिथी आहे त्यांची. आता त्याच्यापेक्षा ते 12 वर्ष लहान होते, ते 49 वर्षी वारले. ते तो पेपर घेऊन की आशियातला एक देश पाश्चिमात्य साम्राज्यवाद्यांचा पराभव करू शकतो, कारण रशिया पण त्यावर साम्राज्यवाद होता, हे जपानने सिद्ध केलं आहे. त्यामुळे आपल्याला आता आशिया म्हणून एक अभिमान वाटायला पाहिजे. हा आशियाबद्दलचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे. हे गोखले त्यांच्या टिळकांचे मतभेद दिसून त्यांच्याकडे गेले सांगायला. म्हणजे मुद्दा असा की आपल्या स्वातंत्र्य लढ्याला बळकटी येण्यासाठी ते काही फक्त इथले लोक कशी असंतुष्ट आहेत, इथे 1897मध्ये रँड साहेबांचा खून झाला ह्या गोष्टींपुरते ते त्यांचा विचारविश्व किंवा त्यांचं व्यवहार विश्व किंवा त्यांचा कारभार हा इथल्या गोष्टींपुरता मर्यादित नव्हता. ते सतत जगभर काय घडतं आहे आणि त्या जगातल्या कोणत्या गोष्टीचा आपल्याला उपयोग होईल, कोणत्या गोष्टीची आपल्याला तयारी करायला लागेल हे सगळं करत होते. त्या पार्श्वभूमीवरती जसं लेनिनने न्यू इकॉनॉमिक पॉलिसी आणली तसं टिळकांनी सांगितलं आपण आपला ट्रेड वाढवला पाहिजे, आपण आपली इंडस्ट्री वाढवली पाहिजे, तर आपल्याला ब्रिटिशांना त्यांच्याच फील्डवरती त्यांच्याच रणांगणावरती लढाई करता येईल. आपली ही लढाई चालूच राहील. आणि म्हणून हे सगळेजण ही लढाई चालू ठेवताना काही जण म्हणतात की टिळकांनी क्रांतिकारकांना पाठिंबा दिला, पण त्याचं मोरेंच्या आणि बऱ्याच लोकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी क्रांतिकारकांना म्हणजे त्यांचा विरोध केला नाही आणि त्यांना लेख वगैरे लिहून त्यांच्यावर टीका केली नाही, पण त्यांना तो मार्ग पसंत नव्हता. किंबहुना हिंदू सभेशी त्यांचा मतभेदच होता, कारण त्यांना मुस्लिमांच्या जवळ करायचं की नाही ह्या मुद्द्यावरती त्यांचा मतभेद होता. तसंच क्रांतिकारांच्याबद्दल त्यांना असं म्हणायचं होतं, असं मोरेंचंही म्हणणं आहे की दोन्ही मोरे, सदानंद मोरे आणि शेषराव मोरे, की त्या पद्धतीचा क्रांतिकारक लढा आपल्याकडे तेवढी समाजामध्ये ताकद नाही आहे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याची. आणि त्यामुळे आत्ता आपल्याला बहिष्कार, चळवळ, सत्याग्रह ह्याच पद्धतीने जायला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेला त्यांना लक्षात आलं 1914मध्ये तुरुंगातनं सुटून आल्यानंतर की आता संपूर्ण जगातली परिस्थिती बदलली आहे, कारण ते ज्या वर्षी सुटून आले त्याच वर्षी पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. 14मध्ये ऑगस्ट 14मध्ये सुरुवात झाली. आणि ऑगस्ट 14मध्ये ती सुरुवात झाल्यानंतर सगळी युरोपातली इक्वेशन्स बदलायला लागली. ती युरोपातली इक्वेशन्स विचारात जर घेतली गेली नसती तर खरोखरच आपल्याला 47 साली स्वातंत्र्य मिळालं नसतं. वस्तुतः टिळकांच्या मृत्यूनंतर 27 वर्षांनीच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे.
खरं म्हणजे ती 27 वर्षही त्यांना जगणं पूर्ण अशक्य नव्हतं तुलनेने, फार तर अधिक वृद्ध झाले असते, परंतु एकूण लाईफस्पॅन पाहता अगदी काही अशक्य होतं. जरी त्यावेळेचे लाईफस्पॅन कमी आहेत, पण त्यावेळेस जास्त लाईफस्पॅन असलेली माणसं होती, त्यामुळे टिळकही जगू शकले असे. पण 27 वर्षानंतरच, म्हणजे त्या 27 वर्षात जे झपाट्याने बदल झाले ते जसे पहिल्या महायुद्धानंतर झाले जर्मनी रशियाच्या तहाप्रमाणे, त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटन इतकं खिळखिळं झालं की काही इतिहासकारांच्या मते जर दुसरं महायुद्ध झालं नसतं आणि जर्मनीचा संपूर्ण पराभव होऊनसुद्धा ब्रिटन एवढं खिळखिळं झालं नसतं, तर ब्रिटननी कदाचित भारताला स्वातंत्र्य देणं अजून पोस्टपोन केलं असतं. मग त्यांचं म्हणणं असं आहे की ते जर पोस्टपोन झालं असतं तर तुलनेने फाळणीचा प्रश्नही वेगळा झाला असता, मग फाळणी पण कदाचित झाली नसती. त्याच्याबद्दल काही इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की त्यांना ज्यावेळी लक्षात आलं की आता आपल्याला स्वातंत्र्य देणं भागच आहे, तर आपल्याला तिकडे एक तळ पाहिजे, म्हणून त्यांनीच फाळणीचा कट केला आणि त्या फाळणीच्या कटानंतर त्यांना पाकिस्तानमध्ये तळ मिळाला. असे निरनिराळे थिअरीज आहेत, त्याला प्रत्येकाला कॉन्क्रीट फायनल सोल्युशन जर तरच्या इतिहासात मिळत नाही. कधी पूर्वी काय घडलं असतं हे तुम्ही सांगू शकत नाही. जर माधव गोडबोलेंच्या म्हणण्याप्रमाणे फाळणी झाली हेच चांगलं झालं असं माधव गोडबोलेंचं म्हणणं आहे, आणि शेषराव मोरेंचं सुद्धा काही प्रमाणात तसंच म्हणणं आहे, पण ते वेगवेगळ्या दृष्टिकोनात नाही. म्हणजे त्यांनी एक प्रकारे फाळणीला मूक मान्यता, मूकसंमती किंवा अप्रत्यक्ष समर्थन किंवा काही ठिकाणी प्रत्यक्ष समर्थन दिलं आहे माधव गोडबोले आणि शेषराव मोरेंनी. ते योग्य काय योग्य त्या चर्चेत मी जाऊ इच्छित नाही. मुद्दा यातला असा आहे की तिकडे जे काही घडत होतं त्या घडण्याचा सातत्याने इथे संस्कार होत होता, आणि म्हणून सिव्हिल वॉरच्या वेळेला, अमेरिकेतल्या सिव्हिल वॉरच्या वेळेला लिंकनला ब्रिटिशांनी पुन्हा विरोध केला. त्यांनी साऊथकडच्या राज्यांना पाठिंबा दिला आणि फ्रेंचांनी परत पाठिंबा दिला लिंकनला. आणि म्हणून तुमच्या लक्षात असेल ती जी हे आहे लिबर्टी स्टॅच्यू जो आहे तो अमेरिकेने बांधलेला नाही आहे, तो फ्रेंचांनी त्यांना भेट दिला आहे. तो फ्रान्सच्या राज्यक्रांतीला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून 1889मध्ये तो आला आहे तिकडे. तसं आयफेल टॉवर हा सुद्धा 1889 आहे, बरोबर ना? 1889ला आयफेल टॉवर आला. हे सगळे त्या एकमेकांचे संदर्भ आहेत. मुद्दा असा की भारत हा युरोपचा भाग नाही, भारत हा वसाहतवादाच्या कोणत्याही प्रत्यक्ष राजकारणात नाही, पण भारतातलं जर राजकारण करायचं असेल तर ह्या ज्या महासत्ता आहेत त्या महासत्ता काय राजकारण करतायत ते पाहूनच आपल्याला आपली पावलं उचलावी लागतील. हे टिळकांपर्यंत दुसरं कोणी जास्त म्हणत नव्हतं, एक्सेप्ट दादाभाई नौरोजी, पण ते लंडनमध्येच होते, ते तिकडे निवडणूकही लढले होते. पण आपला इथला फ्रीडम स्ट्रगल इज डायरेक्टली लिंक्ड विथ ग्लोबल पॉलिटिक्स, ग्लोबल फोर्सेस, ग्लोबल पॉवर्स. हे रेकग्नाईज करून आपल्या राजकारणाची चाल टिळकांनी इकडे ठरवली, लेनिननी तिकडे ठरवली, लिंकननी त्याच्याकडे ठरवली. लिंकनला फ्रान्सचा पाठिंबा मिळत होता, इंग्लंडचा विरोध होत होता. लेनिनला टिळक मदत करत होते, म्हणजे त्यांच्या बाजूनी मत करत होते. आणि लेनिननी चौकशी करायला सुरुवात केली होती की हे टिळक कोण आहेत की जे आपल्याला भारतातनं पाठिंबा आहेत, हू इज दिस टिळक, अशी लेनिननी चौकशी सुरू केली होती. आणि आता मला इथे एक संदर्भ दिला पाहिजे. अशा प्रकारचं लेखन वाचन मी करत असताना आपले इथे विनायकराव जोशी जे आहेत त्यांनी मला हा लेख पाठवला माझ्या भाषणाचा विषय पाहून. तर त्याचं नाव आहे लोकमान्य टिळक आणि ब्रिटिश लेबर पार्टी. तर ह्यातले जे जे काही मुद्दे आहेत ते चर्चेमध्ये होते, पण त्याला इतक्या स्पष्टपणे असा पुरावा फारसा मिळत नव्हता. हे जे कोण माझ्या ओळखीचे नाहीत त्यांनी मला तो लेख पाठवला. किस्त्रीमच्या दिवाळी अंकात बहुतेक तो लेख आलेला आहे. त्याचं नाव आहे लोकमान्य टिळक आणि ब्रिटिश लेबर पार्टी. लेखक आहेत दिलीप आंबडेकर. त्यांचं इंग्रजीमध्ये पुस्तक येतं आहे आणि त्याचं मराठी भाषांतरही गिरीश दापके करतायत असं त्यांनी लिहिलं आहे. सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर गिरीश दापके या ग्रंथाचा अनुवाद करतायत. त्याच्यामध्ये टिळक जे लंडनला गेले ते कोर्टाच्या केससाठी, पण त्यांनी तिकडे थेट ब्रिटिश लेबर पार्टीबरोबर मिटिंग घ्यायला सुरुवात केली. आता संदर्भ कसे आहेत बघा. त्यांनी ब्रिटिश लेबर पार्टीबरोबर मिटिंगा घेतल्या इतकंच नव्हे, एका मिटिंगला तो संदर्भ याच्यात नाही आहेत, पुस्तकात असेल. त्यांच्या एका मिटिंगला जॉर्ज बर्नार्ड शॉ होते. जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि टिळक यांनी एकच मिटिंग ॲड्रेस केली. आता ही एक मिटिंग त्यांनी काय ॲड्रेस केली असेल, मग त्यांचा काय संबंध कसा येणार? आता ठीक आहे फेसबुकवरती सगळे जग भेटतं तुम्हाला. त्यावेळेला टिळक बोटीनी एवढा दीर्घ प्रवास करून इंग्लंडला गेल्यानंतर, आपल्याला इथून लुधियानाला गेलं तर कुठे जायचं कळत नाही, तिकडे गेल्यानंतर तिथल्या लोकांना भेटून तिथल्या लोकांच्याबरोबर हा पगडी घातलेला मनुष्य त्या लेबर पार्टीच्या तिथल्या मजुरांना आणि मजुरांच्या पुढाऱ्यांना भाषण देतो आणि त्यांना सांगतो माझा तुमच्या संघर्षाला पूर्ण पाठिंबा आहे की ज्या इंग्लंडचं आपल्यावर राज्य आहे. त्या लेबर पार्टीचा पण एक प्रकारे साम्राज्यात भाग आहे, तरीसुद्धा तो त्यांना पाठिंबा देतो हा मनुष्य.
आणि त्यांना त्यांच्या नंतरच्या संपासाठी लेबर पार्टीला 2000 स्टर्लिंग पाऊंड त्यावेळचे देणगी देतो. आता त्यावेळचे 2000 पाऊंड टिळकांनी तिथल्या लेबर पार्टी, ह्याचा संपूर्ण रेफरन्स या लेखात आहे. हा रेफरन्स मला पहिल्यांदा डांग्यांनी दिला होता, पण किती पैसे दिले ते माहीत नव्हतं. त्याचे आता सगळे संदर्भ याच्यात त्यांनी संशोधन करून काढलेले आहेत. 2000 पाऊंड त्या काळचे टिळकांनी कुठून दिले? आपल्या इथल्या स्वराज्य फंडातनं, आपल्याकडच्या दिलेल्या पैशातनं. आणि कोणाच्या हक्कांसाठी? ते काही स्वातंत्र्यासाठी लढत नव्हती लेबर पार्टी. लेबर पार्टी मजुरांच्या हक्कासाठी लढत होती, इंग्लंडमधल्या मजुरांच्या हक्कासाठी लढत होती. त्या इंग्लंडमधल्या मजुरांच्या हक्कासाठी लढायला त्यांना 2000 पाऊंड भारतात जे स्वातंत्र्य लढ्यात काम करत होते त्यांना दिले, ज्या लेबर पार्टीचे अनेक लोक प्रत्यक्षात साम्राज्याच्या बाजूचे होते. सगळीच्या सगळी लेबर पार्टी भारताला स्वातंत्र्य मिळावे ह्या मताची नव्हती. याचं आहेत ते रेफरन्स. ॲटलीने ज्यावेळेला नंतर स्वातंत्र्य द्यायचा ठराव मांडला आणि आपल्याला दिलं असं आपण त्यांना म्हणतो, त्यावेळेला ॲटलीच्या हातामध्ये ब्रिटन खिळखिळा झालेला होता. त्याला हे ओझं नको होतं काही प्रमाणात, त्याला फक्त अंकित काही प्रमाणात आपण हवे होतो, पण ओझं शक्यतो गेलं तर बरं वाटत होतं. त्यावेळी लेबर पार्टी काही सगळी भारताच्या बाजूने नव्हती. इतकंच नव्हे तर लेबर पार्टी प्रामुख्याने नंतर पाकिस्तानच्या बाजूने मदत केली आहे लेबर पार्टीच्या जवळजवळ सगळ्या पंतप्रधानांनी. पण त्याच लेबर पार्टीमध्ये आपला एक तट असावा, आपला एक गट असावा, आपला एक तळ असावा, हे 1919मध्ये इंग्लंडमध्ये एका वेगळ्याच केसला गेल्यानंतर त्यांच्याशी असे मैत्रीचे संबंध जोडायचे आणि एक नवीन आंतरराष्ट्रीय आघाडी तयार करायची. इट रिक्वायर्स व्हेरी स्ट्रॉंग फेथ इन आयडियलिझम ऑफ कॉमन व्हॅल्यूज, की शेवटी मलासुद्धा ते कामगार म्हणजे तेली तांबोळी ते जे आहेत त्यांच्या मदतीने स्वातंत्र्य मिळवायचं आहे. मला स्वातंत्र्य सरंजामांसाठी मिळवायचं नाही आहे, राजेरजवाड्यांसाठी मिळवायचं नाही आहे, कारण राजेरजवाड्यांनी इंग्रजांची साथ केलेली आहे. ही भूमिका घेऊन त्याने लेबर पार्टीला पाठिंबा दिला आणि लेबर पार्टीच्या बाजूनी काम सुरू केलं. इकडे आल्यानंतर त्याने लेबर पार्टीच्या बाजूनी प्रचार करायला सुरुवात केली. आता गंमत बघा, ह्याच लेबर पार्टीच्या बाजूनी किंबहुना त्यांच्याच पठडीमध्ये आपले पहिले पंतप्रधान पंडित नेहरू वाढलेत. किंबहुना पंडित नेहरूंवरची जी टीका आहे ती ही आहे की ते शेवटपर्यंत लेबर पार्टीमधला जो फेबियन ग्रुप होता, फेबियन सोशलिस्ट ग्रुप, त्या फेबियन प्रवृत्तीमध्येच ते कायम राहिले, ही नेहरूंवरची टीका आहे. पण तीच लेबर पार्टी, तोच फेबियन ग्रुप, जॉर्ज बर्नार्ड शॉ फेबियन ग्रुपमध्ये होते. आणि आता जॉर्ज बर्नार्ड शॉ कसे आले तिथे? लेबर पार्टीचे ते काही अधिकृत पुढारी नव्हते. त्यावेळी ते नाटककार होते, त्यावेळी ते फारसे प्रसिद्ध नाटककार नव्हते. त्याच्याबद्दलचा एक विनोद छान आहे, तो ओघाओघाने आपल्याला डायग्रेशन म्हणून सांगतो. जॉर्ज बर्नार्ड शॉने पुढे चर्चिलला त्याच्या एका नाटकाचे पास पाठवले आणि ते विरुद्ध होते. बर्नार्ड शॉ चर्चिलच्या विरुद्ध होता. त्यांनी पास पाठवले आणि त्या चिठ्ठीत लिहिलं की आय एम सेंडिंग यू 2 passes. ब्रिंग विथ यू, अलॉंग विथ यू, एनी फ्रेंड इफ यू हॅव एनी. चर्चिलने बर्नार्ड शॉला उत्तर दिलं, आय एम नॉट एबल टू कम, सो देर इज नो क्वेश्चन ऑफ माय फ्रेंड कमिंग. आय विल डेफिनेटली कम फॉर द नेक्स्ट शो इफ यू हॅव एनी. म्हणजे तुमचा नाटकाचा प्रयोग होईल याचा तरी कुठे भरोसा आहे. असं हा संदर्भ फक्त एवढ्यासाठी दिला की बर्नार्ड शॉचा हा जो आपल्या देशाचा कॉन्टॅक्ट आहे, पुढे ते नेहरूंचेही मित्र होते. बर्नार्ड शॉ स्वतः कट्टर समाजवादी होते. ते होते ॲनी बेझंटच्या बाजूचे, ॲनी बेझंटच्या होम रूलच्या बाजूचे होते. आणि टिळकांना ज्यावेळेला प्रश्न पडला की होम रूल लीगबद्दल काय भूमिका घ्यायची, ॲनी बेझंट तिकडच्या खाण कामगारांची पुढारी होती आणि थिऑसॉफिस्ट होती. थिऑसॉफिस्ट पण होती आणि खाण कामगारांची पुढारी पण होती आणि लेखिका पण होती. म्हणजे एका अर्थाने पत्रकार लेखिका अशी ती होती. आणि टिळकांनी तिच्या होम रूल लीग आणि आपलं स्वराज्य चळवळी एकमेकांशी जवळ आहे म्हणून होम रूल लीगबरोबर पण आघाडी केली पाहिजे असं सांगितलं. आणि म्हणून टिळकांनी ब्रिटनमध्ये स्थापन झालेल्या होम रूल लीगचा, ज्याचा आयर्लंडच्या स्वातंत्र्याशी संबंध आहे, त्या होम रूल लीगबरोबर भारताच्या होम रूल लीग चळवळीशी जोडून तिथे आघाडी बांधली. माझ्या मते याला केवढी दृष्टी लागते की कधीतरी आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे. महाफलेशू कदाचन वगैरे ठीक आहे, म्हणजे माझ्या आयुष्यात मिळणार नाही, पण ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेला काय प्रकारचं आत्ताच्या भाषेमध्ये नेटवर्किंग तुम्हाला तयार पाहिजे, त्या नेटवर्किंगचं सगळंच्या सगळं फाउंडेशन हे लोकांनी टिळकांनी केलं आहे. त्याच्यामधले हे पुरावे आहेत लेबर पार्टीच्या संबंधातले, बर्नार्ड शॉ बरोबरचे, ॲनी बेझंटच्या बरोबरचे. इथे त्यांची मुंबईला ऑपेरा हाऊसमध्ये ॲनी बेझंटबरोबर एक सभासद झाली होती टिळकांची.
आता हा पर्स्पेक्टिव्ह मला तुम्ही सांगा दुसऱ्या कोणत्या पॉलिटिकल लिडरनी 1920च्या अगोदर घेतलेला. 1920 साली टिळक वारले, त्याच्या अगोदर कोणी घेतला आहे? नेहरू तर त्यावेळेला कॉलेजमध्येच होते, तेव्हा नेहरूंचा प्रश्नच नाही, नुकतेच आले होते ते. गांधीजी मोठी चळवळ होती, त्यांना तो वेगळाच त्यांचा गांधीजी हा संपूर्णपणे वेगळा पट आहे. मला ह्या चर्चेत त्यांना आणायचं नाही, गांधीजींचे पर्स्पेक्टिव्ह कसे होते ते. पण गांधीजींचे पर्स्पेक्टिव्ह कसे असले तरी टिळकांनी हाच उद्याचा पुढारी आहे हे लेख लिहून लोकांना उलट तिकडे वळवायला सुरुवात केली आणि त्यात लिहिलं कटाक्षाने, गांधीजींबरोबर माझे मतभेद आहेत पण उद्याच्या स्वातंत्र्य चळवळीचा पुढारी हा असणार आहे हे लक्षात घेऊन आता आपल्याला. आणि म्हणून मग त्यांनी त्याच्याबद्दल तर खूप छान वर्णन आहे. लखनौ काँग्रेसला असाच अंतर्गत पक्षातला मोठा वाद तयार झाला. मवाळ, जहाल आणि दुसरं इतर लिबरल उदारमतवादी यांच्यात तणाव प्रचंड तयार झाले आणि लखनौ काँग्रेस ही सुरत काँग्रेसचा सूड उगवायचा म्हणून मवाळांनी घेतलेली होती. तिकडचे काय त्यांचे वाद चालले होते. सुरत काँग्रेसला 1907मध्ये फूट पडली होती काँग्रेस पक्षात आणि ती टिळक वेगळ्या पद्धतीने आयसोलेट झाल्यासारखं वातावरण होतं. तर आता लखनौ काँग्रेसमध्ये ज्या वेळेला प्रश्न येणार त्यावेळेला मवाळ लोकांना काय स्थान द्यायचं आणि त्यांची मतसारण सारखीच व्हायला लागली. मवाळ, उदारमतवादी आणि जहाल. त्यावेळेला टिळक आपले गांधीजी नुकतेच आलेले आहेत, खरे गांधीजी अजून मोठे पुढारी व्हायचे आहेत. तर टिळकांनी गांधीजींना स्वतःच्या टांग्यात घेतलं, बरोबर नेलं आणि ते म्हटलं की आपण असं करूया, गांधीजींना अध्यक्ष करूया आजच्या सभेचे. आता गांधीजी हे मवाळांचे होते कारण ते गोखल्यांचे शिष्य. आता गांधीजी अध्यक्ष झाले टिळकांच्या सूचनेवरनं, ते गोखल्यांचे शिष्य, गोखले वारलेले आहेत आणि त्यामुळे मवाळांना कळेना की टिळकांची लाईन काय आहे नक्की. गांधीजींना यांनी अध्यक्ष केलं म्हणजे काय भानगड काय आहे, हे तर आपल्या विरुद्ध आहेत मवाळांच्या आणि त्याच्यामुळे तिथे ठराव पास झाला. आता ज्या प्रकारचं राजकारण लिंकननी त्याच्या सिनेटमध्ये करून आपल्या बाजूला मतं वळवली ह्याला मुत्सद्देगिरी म्हणतात. त्याला चलाखी किंवा लबाडी म्हणून चालणार नाही. ही मुत्सद्देगिरी निरनिराळ्या स्वभावाची माणसं, निरनिराळ्या प्रवृत्तीची